नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखन विभागातील निबंध लेखन या पाठ्यघटकाविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। साधारणतः कोणत्या परीक्षेला 8 गुणांसाठी, कोणत्या परीक्षेला 10 गुणांसाठी असा हा विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि सोपा आहे। साधारणतः निबंध म्हणजेच म्हणजेच नाही, बंध म्हणजेच बंधने असं समजले जाते, परंतु निबंधाला लिहिण्यासाठी बंधने आहेत। काहीही स्वैर आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येत नाही आणि काहीही लिहिलं तर त्याला गुण पडणार नाही। म्हणून निबंध ही जी संकल्पना आहे, हा जो पाठ्यघटक आहे, हा चांगल्या प्रकारे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे। साधारणतः निबंध कशाला म्हणायचं बघा, निबंध या शब्दाचा अर्थ होतो गुंफणे किंवा बांधणी करणे नि अधिक बंध। म्हणजेच निबंध लेखन म्हणजे एखाद्या विषयावर विविध मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या भाषेत सुसंगत कलात्मक पद्धतीने केलेले लेखन म्हणजेच निबंध लेखन असं आपण म्हणू शकतो। म्हणून ते निबंध लेखन करणे ही एक कला आहे। ज्याला ती अवगत झाली त्याला साहजिकच आहे लेखन चांगल्या पद्धतीने करता येईल। तर चांगल्या पद्धतीने निबंध लेखन करण्यासाठी आपल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, आपल्याला त्याचा काय सराव करावा लागेल, म्हणजे आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा निबंध लिहिता येईल। बऱ्याच वेळेस अशी आपली धारणा असते की निबंध हा वाचायचा पाठ्यघटक नाही किंवा निबंधाचा आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही किंवा आला वेळेवर एखादा निबंध तर तो आपल्याला लिहायचा असतो, त्याचा काही अशी तयारी करण्याची आवश्यकता नाही। परंतु हे चुकीचं आहे। आपण जर थोडीफार तयारी केली तर आपण उत्कृष्ट निबंध लिहू शकतो। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, उत्कृष्ट निबंध लेखनासाठी आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे की जेणेकरून आपण तशा प्रकारची तयारी करू शकू। एक तर आपल्याला अवांतर वाचन आवश्यक आहे। अवांतर वाचन म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकाखेरीज दुसऱ्या गोष्टी, जसे काही कथासंग्रह असतील, कादंबऱ्या असतील, कोणाचे विचार असतील, चरित्रे असतील, असं जे अवांतर वाचन आहे ते अवांतर वाचन अतिशय आवश्यक आहे। त्या माध्यमातून आपल्याला आपल्या पाठ्यक्रमाखेरीज बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला माहिती होते। तर ही झाली पहिली गोष्ट। त्यामुळे अवांतर वाचन आपलं असेल तर आपल्याला जास्त माहिती मिळेल आणि जास्त ज्ञानसंग्रह असल्यामुळे जो विषय आपल्याला दिला जाईल त्यावर आपण चांगल्या प्रकारे आपलं मत मांडू शकू। दुसरी गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस आपण वाचन करत असताना बघत सुद्धा असतो की म्हणी, सुविचार, प्रभावी वाक्य, विधाने, सुभाषिते यांचे पाठांतर आपल्याला आवश्यक आहे। बऱ्याच वेळेस आपण वाचताना ह्या गोष्टी अनुभवतो की लेखक आपले केलेले जे लेखन आहे ते वाचकावर बिंबवण्यासाठी किंवा ते प्रभावी होण्यासाठी अशा घटकांचा वापर करत असतो। त्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर असतो, म्हणींचा वापर असतो, अलंकारांचा वापर असतो, तर काही सुभाषिते असतात। अशा स्वरूपाचे जे आहेत हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लिहिताना दुसऱ्या वाचकावर प्रभाव टाकण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला कारणीभूत ठरत असतात आणि त्यामुळे त्या आपल्या पाठ असायला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेखन कौशल्य। लेखन ही एक कला आहे, त्यामुळे हे जे लेखन कौशल्य आहे ते आपल्याला असायला पाहिजे। एक वळणदार अक्षर, त्याचबरोबर लेखनामध्ये विविध विरामचिन्हांचा वापर, अशा स्वरूपाचं लेखन आपलं असायला पाहिजे। ह्या जर गोष्टी आपण
या गोष्टींचा जर विचार केला तर अवांतर वाचन करत राहिलो, प्रभावी वाक्य, सुभाषिते हे जर आपले पाठ असतील, अवांतर वाचनाने आपल्याला ज्ञान मिळेल आणि लेखन कौशल्याने आपण प्रभावी लेखन करू शकू. तर ह्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवायचं, वेगवेगळ्या विषयांचं वाचन करत राहायचं, म्हणजेच आपण चांगल्या प्रकारे निबंध लिहू शकतो. त्यानंतर आता निबंध लिहायचा कसा, निबंध लेखन कसे करावे, यासाठी काही मी मुद्दे काढलेले आहेत. ज्या विषयावर निबंध लिहायचा त्या विषयाचे संपूर्ण आकलन असायला हवे. बघा, आपण निबंधासाठी आपल्याला जो विषय दिला जातो तो विषय निवडताना आपल्याला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान आहे का हे आपण तपासून पाहायला पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं जर अवांतर वाचन असेल तर नक्कीच आपल्याला प्रत्येक विषयाचं ते जे ज्ञान आहे ते असते. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे विषय हाताळताना की या विषयाचं किती सखोल पद्धतीने आपण मांडणी करू शकतो. म्हणून जो विषय आपण लिहायला घेतो त्याचं संपूर्ण आकलन आपल्याला व्हायला पाहिजे की नेमका निबंध कशाच्या स्वरूपात आहे, या निबंधामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी टाकाव्या लागतील, त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे किंवा नाही, त्या गोष्टीवर आपण विचार मांडू शकतो किंवा नाही हे आपण ठरवायला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला निबंधाला दिलेल्या विषयाचं संपूर्ण आकलन जर असेल तरच आपण निबंध लिहू शकतो. कारण ज्या विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे त्या विषयाचं जर ज्ञान नसेल, उदाहरणार्थ पर्यावरणाचे संगोपन असा एखादा आपल्याला विषय दिलेला आहे, तर पर्यावरण कशाला म्हणायचं, तर पर्यावरणाचं स्वरूप काय आहे, मानवी जीवनात त्या पर्यावरणाचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या पर्यावरणाच्या विषयी निर्माण झालेल्या काही समस्या त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. माणसाच्या आयुष्यावर पर्यावरणात निर्माण झालेल्या समस्याने काय परिणाम झालेला आहे, पर्यावरणाचं संगोपन आपण कसं करायला पाहिजे, त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, आणि पर्यावरणाचं संगोपन करण्यासाठी या आताच्या काळामध्ये काही प्रयत्न झालेले आहेत का, ह्या सगळ्या बाबींचं आपल्याला आकलन असायला पाहिजे. हे उदाहरणादाखल मी घेतलेलं आहे. तसा प्रत्येक विषयाच्या संदर्भात असा चोहोबाजूंनी आपल्याला विचार करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट, निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. आता निबंधाची सुरुवात करत असताना आपण आकर्षक पद्धतीने करायचे आहे की वाचकावर त्याचा प्रभाव पडायला पाहिजे. म्हणजेच वाचकाच्या मनामध्ये वाचण्याची जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे. अशा स्वरूपाची आपण निबंधाची सुरुवात करायला पाहिजे. मग एखाद्या आकर्षक वाक्याने, सुविचाराने, म्हणजेच त्या विषयाशी संबंधित कोणताही सुविचार किंवा कोणतेही आकर्षक वाक्य किंवा सुघोषित असं आपल्याला टाकता येणार नाही. जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या चरित्रात्मक निबंध आहे आणि त्याचे चरित्र रेखाटा, उदाहरणार्थ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र या विषयावर निबंध लिहा असं आपल्याला निबंध आलं, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एखादं महत्त्वपूर्ण विधान काय करू शकू की ज्याने आपण वाचकाचे मन आकर्षण करू शकू. तर एखादं जे वाक्य आहे हेच नाही, पण तुम्हाला जसं की समजा मी सांगेन किंवा महाराष्ट्राच्या मातीत उगवलेले एक अनमोल रत्न छत्रपती शिवाजी महाराज. बघा, आता हे जे वाक्य आहे ते एकदम वाचकाचं मन आकर्षित करून घेते. अशा स्वरूपाचं आत्मकथनपर एखादा निबंध असेल, समजा एखाद्या पुतळ्याचं आत्मकथन असेल असं आपण समजू, तर त्याची सुरुवात, होय माझ्या बांधवांनो मी बोलतोय, अरे इकडे तिकडे काय बघता, जरा वर बघा मी तुमच्या चौकातील पुतळा बोलतोय, अशी जर सुरुवात केली आपण तर ती एकदम प्रभावी वाटते. म्हणून निबंधाची सुरुवात ही नेहमी आकर्षक असायला पाहिजे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट आहे
विषयाची मांडणी मुद्देसूद हवी. मुद्द्यातून विषयाचा विकास होत जावा व एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा उपस्थित होऊन लेखन सलग व सहज व्हावे. बघा, जो विषय आपण म्हणजेच लिहिण्यासाठी घेतलेला आहे त्याची मांडणी मुद्देसूद हवी. एखाद्या विषयाच्या संदर्भात कोणत्या आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण कोणत्याही पद्धतीने मांडत गेलो, एक ओळ आपण स्वरूपाच्या संदर्भात लिहिली, दुसरी परिणामाच्या स्वरूपात, तिसरी वैशिष्ट्यांच्या स्वरूपात, तर ते लेखन प्रभावी होणार नाही. तर ते मुद्देसूद असायला पाहिजे. सुरुवात कशी करायची, मध्यंतरी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीवर चर्चा करायची, त्याचा शेवट कसा करायचा, ही एक मुद्देसूद बांधणी त्या निबंधाची असायला पाहिजे. आणि एका मुद्द्यातून दुसऱ्या मुद्द्याचा विकास व्हायला पाहिजे. एक मुद्दा संपला की त्याच्यातूनच दुसरा मुद्दा उत्पन्न व्हायला पाहिजे आणि या मुद्द्यांच्या मार्फत तो जे निबंध आहे त्याचा विकास म्हणजेच विस्तार व्हायला पाहिजे. आपण असे मुद्दे मनाशी ठरवलेले असायला पाहिजे किंवा आपल्याला कोणता निबंध लिहायचा आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला कोणकोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकायचा आहे हे आपलं अगोदरच त्या निबंधाचा आराखडा तयार असायला पाहिजे. उदाहरणादाखल समजा आपण प्रदूषण एक समस्या, एक ज्वलंत समस्या असा निबंध आहे आपल्याकडे, तर सुरुवातीला आपल्याला प्रदूषण कशाला म्हणायचं ह्या संबंधित लिहावं लागेल. प्रदूषण कशाने होते, प्रदूषण करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत या संबंधी आपल्याला लिहावं लागेल. त्याचनंतर हे जे प्रदूषण होते याचे काही दुष्परिणाम तेही आपल्याला लिहावं लागतील. दुष्परिणाम लिहिल्याच्या नंतर प्रदूषणाने प्रभावित झालेले काही उदाहरणं की आता तत्कालीन काही प्रदूषणाच्या संदर्भात काही गंभीर घडलेले परिणाम तेही आपल्याला लिहावं लागतील. प्रदूषणावर काही उपाययोजना कराव्या लागतील की याच्यावर काय उपाययोजना आपल्याला करता येतील. अशा माध्यमातून, या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला तो विषय विस्तारित करावा लागेल. म्हणजेच हे जे मुद्दे आहेत, मी सुरुवातीला प्रदूषण म्हणजे काय या संदर्भातला एक उतारा लिहिणार, प्रदूषण कशाने होते या संदर्भात म्हणजेच कोणकोणत्या गोष्टी प्रदूषण वातावरण प्रदूषण करतात त्या संबंधी त्याचा आढावा घेणार आहे. त्या प्रदूषणाचे मानवी जीवनावर दुष्परिणाम कसे घडलेले आहेत याचा आढावा घेणार आहे. म्हणजेच एका मुद्द्यातून माझा दुसरा मुद्दा निघणार आहे आणि अशा मुद्द्यांच्या मार्फत जो माझा विषय आहे, जो कोणत्याही निबंधासाठी मी घेतलेला आहे त्याचा असा विकास व्हायला पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, ठरलेल्या मुद्द्यांचा विस्तार करताना विषयाचा आवाका लक्षात घ्यावा. बघा, आपण जे मनाशी मुद्दे ठरलेले आहेत किंवा जे परीक्षेमध्ये आपल्याला मुद्दे दिलेले आहेत त्या माध्यमातून त्या विषयाचा आवाका म्हणजेच त्या विषयाचं क्षेत्र, त्याची खोली आपण लक्षात घ्यायला पाहिजे. विषय किती खोल न्यायचा, किती सूक्ष्म लेखन करायचं आहे, किती आपल्याला बारकाईने त्याच्यावर प्रकाश टाकायचा आहे, का वरून तो विषय आपल्याला हाताळायचा आहे, हा त्या विषयाचा आवाका आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता प्रदूषण एक ज्वलंत समस्या असा जर निबंध आला तर आपण प्रदूषणाच्या संदर्भात ह्या गोष्टी टाकू शकतो. परंतु नुसतंच आपल्याला प्रदूषणाचे दुष्परिणाम हा एक निबंध आहे, तर आपल्याला विषयाच्या दोन आवाका लक्षात घेताना, दोन विषयाचं क्षेत्र लक्षात घेताना बघा की प्रदूषणाचे दुष्परिणाम हा जर विषय आला तर आपल्याला दुष्परिणामावर जास्त भर द्यावा लागेल. प्रदूषणाने काय मानवी जीवनावर दुष्परिणाम होतात, मग त्या दुष्परिणामाचं स्वरूप, ते कशा प्रकारे त्याचं निवारण करता येईल, त्याची प्रखरता किती आहे या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजेच त्या विषयाचा आवाका आपल्याला ठरवावा लागेल. जसा विषय त्या पद्धतीने त्या विषयाचा आवाका आपल्याला ठरवावा लागेल आणि त्या पद्धतीने त्याचं लेखन आपल्याला करावं लागेल. त्यानंतर आहे पाचवी गोष्ट, प्रभावी वाक्य, म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, उद्गार यांचा योग्य त्या ठिकाणी योग्य वापर करावा. निबंध लिहित असताना मी मगाशी सांगितलेलं आहे की काही म्हणी असतील, काही वाक्प्रचार असतील, काही सुविचार असतील, तर लेखक वाचकावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा
आपल्या लेखनामध्ये एक आटोपशीरपणा येण्यासाठी, कारण वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, ह्या थोड्या आशयातून बराच मोठा जो स्पष्टीकरण जे आहे किंवा संदर्भ जो आहे तो सांगत असतात. तर त्यामुळे एक विषय आटोपशीर होण्यासाठी आणि लेखन प्रभावी होण्यासाठी या गोष्टींचा वापर होणं आवश्यक आहे, तो आपण करायला पाहिजे. मात्र ज्या ठिकाणी जी गोष्ट आवश्यक आहे त्या ठिकाणी तीच गोष्ट पाहिजे. बऱ्याचशा ग्रंथालयाच्या संदर्भात असेल तर ग्रंथ हेच गुरु आपण वाक्य टाकतो, हे का नाही. एखाद्या वृक्षाचं आत्मकथन असेल तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशा स्वरूपाचं एखादी ओवी आपण टाकतो. किंवा कर्म तसे भोग असे पद्धतीने आपण एखाद्या संदर्भात जर असेल, संदर्भ बघून आपल्याला वाक्यरचना, प्रभावी वाक्यरचना, म्हणी असेल, सुभाषिते असतील, वाक्प्रचार असतील, त्यांची रचना त्या पद्धतीने त्या ठिकाणी करावी लागेल. लेखन विभागामध्ये साधारणतः आपलं लेखन कौशल्य तपासल्या जाते. आपण लेखन कसं करतो, आपल्या मनातील आपण विचार कसा मांडतो, तो जेवढ्या प्रभावीपणे आपल्याला मांडता येईल तेवढं आपलं लेखन चांगलं होईल. आणि हेच कौशल्य जे आहे या लेखन विभागामध्ये तपासण्याचा उद्देश हाच असतो. भाषाशैली, 7वा मुद्दा आहे, भाषाशैली सहज, सुंदर व ओघवती असावी. आपण जी भाषा वापरणार आहोत ती सर्वांना कळेल आणि ओघवती असायला पाहिजे. भाषा तुटक नसू नये. एका वाक्यातून दुसरं वाक्य निघालेलं असायला पाहिजे. अशाप्रमाणे ती ओघवती असायला पाहिजे. जसं की एखाद्या नदीचा प्रवाह संत गतीने पुढे पुढे वाहत राहतो, तशा पद्धतीने आपलं लेखन जे आहे, एक सुरुवात केलेली विषय आहे, तर तो जो विषय आहे तो सहज पद्धतीने, कुठे तोडून मोडून किंवा जबरदस्तीने आपण पुढे ढकललेला आहे असं वाटायला नाही पाहिजे. तो सहज पद्धतीने त्या आपल्या विचाराच्या माध्यमातून त्या विषयाने आकार घ्यायला पाहिजे. अगदी सहज लेखन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर 8वी गोष्ट आहे विरामचिन्हे, लेखन नियम यानुसार लेखन असावे. म्हणजेच जे आपण लेखन करतो त्यामध्ये कुठे स्वल्पविराम असेल, कुठे पूर्णविराम असेल, काही व्यक्तींच्या तोंडची वाक्य असतील तर ते कॉमा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेले असतील. अशा स्वरूपांचे लेखन नियम, ऱ्हस्व दीर्घाचे लेखन नियम यांचा वापर आपण निबंध लेखनामध्ये साधारणतः करायला पाहिजेत किंवा ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि 9वी गोष्ट आहे निबंधाचा शेवट हा ठाम असावा आणि त्यात स्पष्टता असावी. साधारणतः शेवट, एखाद्या गोष्टीची आपण जशी सुरुवात करतो त्या पद्धतीने तिचा शेवट सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे. नाहीतर एखादं लेखन आपण लिहायला घेतो आणि त्याचा शेवट करत नाही, किंवा शेवट वेगळ्या पद्धत, सुरुवात वेगळी आहे, विषय वेगळा आहे आणि तिची शेवट वेगळा आहे, तर त्या लेखनामध्ये कोणतंही तारतम्य आढळणार नाही. म्हणूनच मी मगाशी सांगितलेलं आहे, निबंध म्हणजेच बंधन नसलेले लेखन नाही. तर एक चांगल्या पद्धतीने आपण आपल्या मनातील विचार मुद्देसूद पद्धतीने गुंफलेले असतील त्यालाच निबंध म्हणायचं असते. म्हणून त्याची सुरुवात, त्याच्यामध्ये मांडलेले मुद्दे, त्या सुरुवातीला साजेला शोभेला असा शेवट, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ आपण आमची सहल, एखादं प्रसंग लेखन घेतलं तर आता या निबंधाची शेवट जो आहे तो आपल्याला, निबंधाची सुरुवात जिथून झाली त्याच ठिकाणी आपल्याला त्याचा शेवट करावे लागेल. कारण सहलीला गेलो, निघालो बसून, परत आल्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी त्यामध्ये मांडाव्या लागतील. एखाद्या वटवृक्षाचे आत्मवृत्त आहे किंवा मनोगत आहे, तर आपण त्याची सुरुवात कशी करणार, त्याचा जन्म कसा झालेला आहे, त्याची वाढ कशी झाली, त्याची सुरुवातीचे दिवस, आणि आता त्याची काय परिस्थिती आहे, त्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच वर्तमानात त्या घटकापर्यंत त्याची काय परिस्थिती आहे, तो काय सांगू इच्छितो, या पद्धतीने आपण शेवटापर्यंत त्या आत्मकथनामध्ये येणार आहोत. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची आपण जशी सुरुवात करू त्या पद्धतीने
एक ठाम शेवट, एक शेवटामध्ये स्पष्टता असायला पाहिजे. कारण आपण जो वरचा विषय लिहिला त्याचा एक सारांश थोडक्यात त्या शेवटामध्ये असायला पाहिजे आणि तो ठाम आणि स्पष्ट असायला पाहिजे. तर ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला, या 9 मुद्दे जे मी काढलेले आहेत, या 9 मुद्द्यांच्या आधारे आपण एक उत्कृष्ट निबंध लिहू शकतो. हे झालं आपण निबंध कसा लिहायचा. आता निबंध लिहित असताना निबंध कोणत्या प्रकारचा आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. साधारणतः निबंधाचे या ठिकाणी मी 6 प्रकार तुम्हाला एक दिलेले आहेत. जास्त प्रकार आहेत, परंतु बघा निबंधाचे प्रकार जे आहेत, वैचारिक निबंध, वर्णनात्मक निबंध किंवा याला प्रसंग लेखन म्हणू, आत्मकथनपर, आत्मचरित्र, मनोगत निबंध, म्हणजे एकच नाव आहे, आत्मकथनपर, चरितात्मक किंवा मनोगत निबंध, कल्पनारम्य निबंध किंवा चरितात्मक निबंध. आता आत्मचरित्र आणि हे चरित्रात्मक निबंध यामध्ये फरक आहे. मी तो फरक सांगणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतरचा प्रकार आहे लघुनिबंध किंवा ललित निबंध. आता साधारणतः निबंध आपल्याला कोणत्या प्रकारचा येतो त्यावर आपलं लिखाण अवलंबून असतं. समजा आपल्याला वैचारिक निबंध आलेला आहे, तर वैचारिक निबंध ओळखायचा कसा, त्याचं स्वरूप कसं असणार, ह्या गोष्टी थोडक्यात आपण कोणता निबंध कशा प्रकारे थोडक्यात लिहायचा, त्याचे विषय कसे असतील, या गोष्टींचा आपण या ठिकाणी उहापोह करू. वैचारिक निबंध असेल तर तो याचं स्वरूप, या वैचारिक निबंधाचं थोडंसं चिंतनपर स्वरूप असतं, विचारशील स्वरूप असणार वैचारिक निबंध आहे. आपल्या मताचे आपल्याला एक ठाम समर्थन करता आलं पाहिजे त्या वैचारिक निबंधामध्ये. तुम्हाला असे विषय दिले जातील की ज्या विषयावर तुमचं जे मत आहे ते ठाम पद्धतीने तुम्हाला मांडायचं आहे. मात्र हा निबंध लिहित असताना आपल्याला त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान असायला पाहिजे. एक वैचारिक मंथन या वैचारिक निबंधामध्ये आपण करत असतो. दोन्ही बाजूने आपण विचार या त्या दिलेल्या विषयाच्या संदर्भात आपण करायचा असतो आणि एक संपूर्ण तो विषय कोणत्या पद्धतीने उदाहरणे दाखले देऊन वाचकाच्या मनावर बिंबवावा लागतो किंवा त्याचा प्रभाव पाडावा लागतो. आता या निबंधामध्ये साधारणतः आपल्या लक्षात येतील विषय कोणत्या स्वरूपाचे विषय असू शकतात. तर प्रदूषण एक ज्वलंत समस्या हा वैचारिक निबंध आहे. ग्रंथ हेच गुरु हा वैचारिक निबंध आहे. संगणक शाप की वरदान, युवा पिढी आणि व्यसनाधीनता. बघा हे जे विषय आहेत हे चिंतनपर विषय आहेत. म्हणजेच याचं जे स्वरूप आहे ते वैचारिक स्वरूप, चिंतनपर, थोडंसं गंभीर स्वरूप या वैचारिक निबंधाचं असतं. मराठी आमची मायबोली, वाढता हिंसाचार आणि मानवी विकृती. बघा हे जे विषय आहेत हे चिंतनशील विषय आहेत, त्याच्यावर विचार करण्यासारखे विषय आहेत. म्हणून अशा स्वरूपाचे जे विषय आहेत ते वैचारिक निबंधामध्ये असतात आणि या निबंधाचं स्वरूप हे स्पष्ट असतं. त्यामध्ये आपल्याला कल्पनारम्यता किंवा आपल्या मनाच्या काही गोष्टी अशा न टाकता ज्या गोष्टी आहेत, ज्या तथ्यशील गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपल्याला त्यामध्ये लिहाव्या लागतील. आणि हा निबंध लिहिताना आपल्याला त्या विषयाचं वाचन किंवा त्या विषयाचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. हे झालं वैचारिक निबंधाच्या संदर्भात. दुसरं आहे वर्णनात्मक निबंध किंवा प्रसंग लेखन. आता वर्णनात्मक निबंध म्हणजे शब्दामध्येच आहे की एखाद्या गोष्टीचं वर्णन, आपण जी गोष्ट पाहतो, जी गोष्ट अनुभवतो तिचं आपल्याला वर्णन करता येते का, ही गोष्ट आपल्याला यांच्यामध्ये तपासल्या जाते. जो विषय दिला आहे त्याचं एक शब्दचित्रण आपल्याला याच्यामध्ये
रेखाटायचं असतं, शब्दामध्ये तो विषय आपल्याला बांधायचा असतो. आणि ज्या गोष्टीचे आपण वर्णन करतो ती गोष्ट आपण प्रत्यक्ष बघत आहोत असे वाचकाला वाटायला पाहिजे. बघा, म्हणजेच प्रत्यक्ष आपण वाचकाला सोबत घेऊन ती गोष्ट जणू काही सोबत बघत आहोत अशा स्वरूपाचा भास वाचकाला झाला पाहिजे. अशा स्वरूपाचं आपलं लेखन असायला पाहिजे. म्हणजे वर्तमानामध्ये आपण जसं लेखन करतो त्या पद्धतीने हे लेखन आहे. आणि या समजा या वर्णनात्मक निबंधामध्ये आपण समजा वेगवेगळे एखादी व्यक्ती असेल, घटना असेल, पशु असेल, पक्षी असेल किंवा एखादी वास्तू असेल वगैरे वगैरे कोणताही विषय आहे हा वर्णनातूनच आपल्याला वाचकापुढे मांडायचा असतो. मग विषय कोणताही दिलेला असो आपल्याला. साधारणतः या निबंधामध्ये आपल्याला आमची सहल, आमच्या शाळेची सहल किंवा आपल्या अनुभवातील जे विषय आहेत, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, विज्ञान प्रदर्शनाला शाळेने दिलेली भेट, मी पाहिलेला अपघात किंवा अकस्मात पडलेला पाऊस, माझा शाळेचा पहिला दिवस, अशा स्वरूपाचे जे अनुभव आहेत तुमच्या अनुभव विश्वातील, अशा स्वरूपाचे विषय देऊन तुम्हाला त्या अनुभवावर कशा पद्धतीने लेखन करता येते, तो विषय कशा पद्धतीने तुम्हाला वर्णन करता येतो, तुम्ही ज्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, हे आपलं कौशल्य या निबंधामध्ये दिसायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण लेखन वर्णनात्मक निबंधामध्ये आपण करायला पाहिजे. तिसरा प्रकार आहे आत्मकथनपर निबंध. बघा, चरित्रात्मक निबंध. आता आत्मकथनपर निबंध जो आहे याचं स्वरूप कसं आहे की आत्मकथन म्हणजेच काय, किंवा स्वतःच्या आयुष्याविषयी माहिती किंवा वृत्तांत देणे म्हणजेच आत्मकथन. आत्म म्हणजेच आपल्याविषयी, स्वतःविषयी माहिती सांगणे त्याला आत्मकथन म्हणतात. ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा निबंध लिहिताना आपल्याला वर्णन करायचं नाही, तर ज्या वस्तूचे किंवा ज्या वास्तूचे किंवा ज्या व्यक्तीचे आत्मकथन आपण लिहित आहोत, ती वस्तू किंवा ती वास्तू किंवा ती व्यक्ती स्वतः आपण आहोत अशी कल्पना करून आपण लिहायचं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर वृक्षाचं आत्मकथन आलं तर होय, मी एक वृक्ष बोलतोय. तुम्हाला शाळेचं आत्मकथन आलं, होय, मी शाळा बोलतोय. कारण या आत्मकथनामध्ये निर्जीव घटक असो, सजीव घटक असो, तो बोलतो आहे, तो मानवासारख्या क्रिया करत आहे, मानवासारखा तो विचार करत आहे, त्यालाही भावभावना आहेत. आपण मानवी भावभावनांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून त्याला त्या पद्धतीत काय वाटत असेल, त्याच्या काय भावना असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कल्पून जी वस्तू आहे, जी वास्तू आहे, समजा ताजमहलचे आत्मवृत्त आलेलं आहे, आत्मकथन आलेलं आहे, आत्मचरित्र आलेलं आहे, तर किंवा ताजमहलाचे मनोगत, हे सगळे शब्द एकच आहेत. आत्मकथन, आत्मचरित्र, मनोगत, आत्मवृत्त. तर आपल्याला ताजमहल तुम्ही स्वतः आहात, मग होय, मी ताजमहल बोलतो आहे. मग ताजमहलाच्या काय आनंद असेल, ताजमहलाच्या काय भावना असतील, त्याच्या काय समस्या असतील, ह्या आपल्याला त्यामध्ये मांडायच्या असतात. त्याला आपण आत्मकथनपर निबंध म्हणत असतो. आणि ह्या ज्या निबंध आहे तो प्रथम पुरुषी एकवचनी मध्येच लिहायला पाहिजे. जसं की वृक्षाचं आत्मकथन आलं तर आम्ही वृक्ष बोलतोय असं कधीही नाही, तर मी एकच घटक आहे. शाळेचं आलं तर शाळा एकच जी आहे, मी शाळा बोलतोय, तर त्यामध्ये आम्ही शाळा बोलतोय किंवा असं आपल्याला वर्णन त्यामध्ये करता येणार नाही. प्रथम पुरुषी एकवचनी वर्णन, त्यामध्ये जो घटक आहे तो एक आहे आणि तोच संवाद साधत आहे, अशा पद्धतीने आपल्याला वर्णन करावं लागेल. आणि या निबंधामध्ये
जी वस्तू असेल तिची निर्मिती म्हणजेच तिचा जन्म कसा झाला. आता जन्म निर्जीव वस्तूचा म्हणजेच तिची निर्मिती, तो आपण जन्म कल्पायचा. कोणत्या परिस्थितीमध्ये वाढलेली आहे ती वस्तू, त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे, आजची परिस्थिती काय आहे, त्या वस्तूचे किंवा त्या वास्तूचे काय दुःख आहेत, त्याने कशा प्रकारची सेवा दिलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या आत्मकथनामध्ये लिहाव्या लागतील आणि एक चांगल्या प्रकारचा त्याचा समारोप आपल्याला करावा लागेल. त्यानंतर आहे कल्पनारम्य निबंध, चौथा जो प्रकार आहे. आता कल्पनारम्य निबंधामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला एखादं म्हणजे याच्यामध्ये लेखनाचं थोडंसं मुक्तपणा असतो. आपल्या मनातील कल्पना आपल्याला रम्यपणे मांडायच्या असतात. एखादी कल्पना रंगवण्यात मात्र आपल्या लेखनामध्ये सुसूत्रता असायला पाहिजे. त्याच्यामध्ये या निबंधामध्ये थोडंसं विनोदी शैलीमध्ये सुद्धा आपल्याला लेखन करता येते. मात्र एक कल्पनाप्रधान निबंधामध्ये आपल्या मनातील ज्या कल्पना आहेत त्याला सुद्धा स्वैरपणे, मी निबंध कल्पनारम्य आहे म्हणजे स्वैरपणे लिहिता येईल असं नाही, तर जेही आपण विषय लिहित आहोत, ज्या विषयाची कल्पना करत आहोत त्या विषयाचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आता या कल्पनारम्य निबंधामध्ये कशा प्रकारचे निबंध येत असतात आपल्याला. मी मुख्यमंत्री झालो तर, बघा कल्पना करा की मी मुख्यमंत्री झालो तर तुम्ही काय करसाल. परीक्षा रद्द झाली तर, परीक्षा संपावर गेल्या तर, मला लॉटरी लागली तर, कल्पना आहेत सगळ्या. किंवा माझ्या कल्पनेतील महाराष्ट्र म्हणजे माझा महाराष्ट्र कसा असायला पाहिजे, माझ्या स्वप्नातील भारत, शाळा बंद पडल्या तर, वृत्तपत्र बंद पडले तर, अशा स्वरूपाची जे कल्पना आहे त्या गोष्टीवर कल्पना करायची आपल्याला. तो विषय कल्पून की असं झालं तर काय होईल, मी मुख्यमंत्री झालो तर मी काय करेन, अशा स्वरूपाचं लेखन या कल्पनारम्य किंवा कल्पनाप्रधान निबंधामध्ये आपल्याला करायचं असते. त्यानंतर आहे चरितार्थ निबंध, हा पाचवा प्रकार जो आहे. आता चरित्र म्हणजेच एखाद्या थोर व्यक्तीच्या आयुष्याचा आढावा घेणे, की एक मार्गदर्शक भूमिकेमधून त्या व्यक्तीने खडतर प्रयत्नातून कशा पद्धतीने मार्ग काढून आपलं यश संपादन केलेलं आहे असा त्याच्या कार्याचा जो आढावा आहे. थोडंसं या निबंधाचं स्वरूप हे मूल्यप्रधान असतं. त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारची मूल्ये जी आहेत ती वाचकावर रुजवता आली पाहिजेत आपल्याला. म्हणजेच थोडक्यात त्या व्यक्तीचा आदर्श आपल्याला या निबंधामध्ये सांगता आला पाहिजे. तर असे जे चरितात्मक निबंध जे आहेत त्यामध्ये साधारणतः थोर व्यक्ती जे आहेत यांचाच आपल्याला विषय दिला जातो, की जसं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, किरण बेदी आहेत, लोकमान्य टिळक असतील, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र लिहायचं असेल तर या निबंधामध्ये लिहित असताना आपल्याला त्या विषयाची संपूर्णतः माहिती असायला पाहिजे. आपण कोणती गोष्ट चूक लिहू शकत नाही. त्यानंतरचा प्रकार आहे लघुनिबंध किंवा ललित निबंध. एक याचं लघु म्हणजेच लहान, साधारणतः आटोपशीर स्वरूप असतं. आपला अनुभव आपल्याला खेळीमेळीने वाचकाला सांगायचा असतो, की जसं मित्रामधील ज्या गप्पा असतात, मोकळ्या गप्पा, त्या पद्धतीने या निबंधाचं स्वरूप असतो. आपल्याला जो आलेला अनुभव आहे तो रंजक, खेळकर, विनोदी वृत्तीने आपल्याला सांगायचा असतो. आणि हा जो निबंध आहे लघुनिबंध एक लालित्यपूर्ण याचं स्वरूप असतं. एक मुक्त लेखन, मुक्त छंद लेखन या पद्धतीने आपण यामध्ये लिखाण करू शकतो.
साधारणतः यामध्ये भरपूर विषय असतात, कोणताही विषयावर आपण यामध्ये निबंध लिहू शकतो. आपल्या मराठीला 10वीचा पाठ आहे काळे केस, स्वतःचा अनुभव आहे, पानवठा, आरसा, ओढा, नदी, चष्मा, पारिजातकाचे झाड, असे वेगवेगळे विषय घेऊन स्वतःचा जो अनुभव आहे त्याविषयी, तुम्हाला त्याविषयी काय वाटते, वैविध्यता आहे. एकच निबंध 10 व्यक्ती 10 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लिहितील, मग त्यामध्ये तुम्हाला लेखनाचं बंधन नाही. तुम्ही कोणत्या पद्धतीने या विषयावर लेखन करू शकता, अशा स्वरूपाचं स्वरूप आपल्याला या लघु निबंधात किंवा ललित निबंधामध्ये आपल्याला हवं असतं. तर हे अशा स्वरूपाचे जे विषय असतात ते या लघु निबंधामध्ये कोणताही विषय तुमच्या मनाला वाटेल तो विषय तुम्ही साधारणतः, मात्र परीक्षेमध्ये आपल्याला जो विषय दिला असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचं लेखन करावं लागेल. परंतु तुमच्या मनाप्रमाणे तो विषय तुम्ही रंगवून सांगायचा असतो. एक तुम्ही घेतलेला जो अनुभव असेल, तुम्हाला त्या दिलेल्या विषयाच्या संदर्भातला तुमचा जो अनुभव असेल तो तुम्हाला या निबंधामध्ये मांडायचा असतो. तर अशा प्रकारे हे निबंधाचे जे 6 प्रकार आहेत, या 6 प्रकाराच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे निबंध विचारले जातात. तर एक थोडक्यात आपण निबंध कसा लिहायचा आहे, त्याचं स्वरूप कोणत्या प्रकाराचं कसं असेल, याचा एक आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण निबंधाला फार म्हणजेच सौम्य स्वरूप देतो किंवा गौण स्वरूप देतो आपण, परंतु तसं न करता हा एक चांगल्या गुण देणारा प्रश्न, चांगलं आपलं लेखन कौशल्य तपासणारा प्रश्न आहे. हे जर आपण बघितलं तर एक चांगल्या प्रकारचं लेखन आपण करू शकू. आणि माझ्या शब्दरूपामधून मी निबंध लेखन या विषयावर, साधारणतः हा विषय फार मोठा आहे, यावर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की निबंध तर मी लिहून जसा आहे की एक विषय किंवा तुम्हाला हाच विषय येईल असं आपल्याला सांगता येणार नाही, पण एक विषय कशा पद्धतीने आपल्याला हाताळायचा या गोष्टीवर भर देऊन एक निबंध लेखन कसं करायचं आहे हा भाग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुमच्या लक्षात आला असेल. आणि लेखन विभागातील लेखन विभागामधील निबंध लेखन असो, जाहिरात लेखन असो, त्याच्यानंतर तुमचं बातमी लेखन असो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत लेखन विभागामध्ये, त्या संदर्भातील जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्याही लिंक दिलेल्या आहेत की ज्या आपल्याला विचारल्या जातात. जाहिरात लेखन कसं करावं, बातमी लेखन कसं करावं, तर त्यासुद्धा मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तिथूनही तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता अशी अपेक्षा करतो. आणि माझा जो विषय आहे निबंध लेखन, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.